हाय आमच्या भावांना बहिणींना, आज आहे ना आपली पिलू चपात्या करते. पिलू कशा आहेत आपल्या पिलूने केलेल्या चपात्या बघा. त्या करते मम्मी भाजती, ती बी चुलीवर करती पिलू चपात्या. वार कावदान असलं सुटलंय तरी पिलू म्हणली मम्मी आज मी चपात्या करते. तर म्हणलं अगं राहून दे. तर पिलू म्हणली नाही नाही मम्मी मला आता सुट्ट्या लागल्या. ते आता बऱ्याच दिवस झालं ना पिलूकड स्वयंपाक नाही, त्याच्यामुळं पिलू पण आता स्वयंपाक तिला पण करूशी वाटतो स्वयंपाक. म्हणजे सो खुशीनं करायचं म्हणते पिलू. तर तिला आवड आहे, अभ्यासाची पण आहे आवड, तिला स्वयंपाकाची पण आवड आहे. बघा ती आधीच हुंडा फिंडा करून ठेवते. आणि तुमची पूनमताई बसली चपात्या भाजाय. म्हणलं वार कावदान सुटलंय, तुला नाही जमायचं. तिला चुलीवर स्वयंपाक करायला भारी वाटतंय बघा. चुलीवर स्वयंपाक कराय पण तिला एकदम भारी वाटतं असं. तर म्हणलं कर मग आता. आणि तुमच्या दाजींचं बी चाललंय काम तिकडं. काय चाललंय दाजींचं तुमच्या काम? नमस्कार मित्रांनो, बघा या आपल्याला कॉलम आज उभा करायचा आहे. त्याच्यामुळं ही जाळी थळी टाकून घ्यायची इथं. त्याच्यामुळं मिस्त्री म्हणलं ही खाली कॉल खांदून घ्या, चांगलं व्यवस्थित करून घ्या. तोपर्यंत आम्ही मटेरियल घेऊन येतो. तुमचं काम करून घ्या इथं म्हणजे आपल्याला कॉलम टाकता येईल. आता इथं चांगलंच जात आहे मला वाटतं खोल. जेवढं माती निघन तेवढी बाहेर काढावं लागेल, खडकाला निघून पोच करावं लागेल याला. तुमच्या दाजीचं सकाळ सकाळ झाले काम चालू. इथं तर नाही मोठा दगड लागला का काय गड्या खडखड करतोय खडखड. दगड रे. जय बजरंगबली. आणि अपूर्वा काहीतरी करते तिकडं. काय करते काय ना अपूर्वा? आणि त्याच्यात वारा कागदान भरपूर सुटलंय. डोंगराच्या भोवताली वारच लय असतंय. आता आमचे बरेच भाऊ बहीण म्हणत असतील पूनमताई अजून पण काय अजून गेलो नाही, कारण की आपल्याला अजून सवडच नाही, सुट्टीच नाही भेटली तुमच्या दाजींना. तर तुमचं दाजी कामावर आहे आणि तुमची पूनमताईला पण चंपराचं ह्याचं भरपूर काम असतं या. त्याच्यामुळं काय आपल्याला सवडच नाही भेटली अजून दिवाळीचा बाजार आणायला. परत पोरीसाठी कपडे पण आणाय जायचंय आपल्याला. आमची भाऊ बहीण बरेच आतुरतेने वाट बघत असतात पूनमताई काय काय दिवाळीची शॉपिंग करणार आहेत म्हणून. आमच्या बहिणींनी काय काय केली शॉपिंग दिवाळीची. पिल्लूनी बनवलेली आपली चपाती कशी काय बघा. भारी आहे का पिल्लूनी बनवलेली चपाती आपली बघा. आमच्या बऱ्याच बहिणींनी माग पण पिलूच चपाती केलेला व्हिडिओ बघितले आणि पिल्लूला लय आवड आहे बरं का बहिणींनो. ती पिल्लूला अशी स्वयंपाक करायची पण आवड आहे, तिला अभ्यासाची पण आवड आहे. आणि घरातली कामात आहे ना मम्मीला मदत करते आपली पिल्लू. मला आवडतं मदत करायला. तिला आवडतं मदत करायला. तुमच्या पूनमताईला ती काम ही करू लागती. तुमची पूनमताई मशीनवर जर दमलेली असली तर आपली पिल्लू स्वयंपाक करते.
होय पिलू? हा. पिलूला लय आवड आहे चुलीवर स्वयंपाक करायला. आणि आमच्या टायमाला हाताला चटकं बसू बसू जॅम व्हायचं. आम्हाला असलं गॅस नावाची चीज सुद्धा माहिती नव्हती. पहिल्यांदा गॅस नव्हतं मम्मी. जी लय पैसे ज्याच्याकडे आहेत ना, जी श्रीमंत आहे त्यांच्याकडेच होत गॅस पहिले. ज्याच्याकडे गॅस ती लय मोठं श्रीमंत, ज्याच्याकडे फोन ती लय मोठं श्रीमंत, असं पहिलं ज्याच्याकडे टीव्ही आहे ती लय श्रीमंत असं वाटायचं आम्हाला. मग आम्ही पिलुवानी होतो तेव्हा. भारी केलीत का नाही आपल्या पिलूनी चपात्या? तशी पिलू आपली हुशार आहे बरं का बहिणींनो. आता अपूर्वाला हळूहळू शिकवावं लागल. अपूर्वाला काय अजून येत नाही, कारण की पिलू करते ना सगळी काम जी आपली मम्मी तिची करते तशी पिलू करते. अजून अपूर्वाच्या काय हातात आलेलं नाही, तरी अपूर्वाने एकदा भाकरी केल्या होत्या. एकदा केलत्या तिने भाकरी. हो, एकदा तरी केल्या होत्या तिने भाकरी अपूर्वाने. पण अपूर्वाला पण लय वाटतं स्वयंपाक करावा, पण अजून तिला काही जमत नाही एवढं. आणि शिवण्या तर काय तुम्हाला माहितच असेल, तिची तर ट्रेनिंग सारखी चालूच असती. काय तिच्या भांड्या कुंड्यात सारखी भाकरी, कशाच्या झाडाच्या पानाच्या भाकरी, परत अजून कालवण, कशाची कालवण, येड्या बाबळीच्या शेंगाची कालवण. आणि जेवाय घेऊन येते पप्पाला मम्मीला. शिरा कशाचा तर मातीचा. शिवण्या तर बाबूच्या पानाचे. आणि बाबळीच्या पानाचं पोहे. शिवण्याच्या पण इथं एकदा शिवण्याच्या हातचं पण जेवायला या भावांना बहिणीनं तर कशी हसती तिकडे बसून. बांधकामा बसून हसती. पप्पा पशी बसली ना तिच्या. पप्पाचं शिरपुट पत्र सोडणार नाही. अपूर्वा काय करते तिथं? काय ना, अपूर्वा बी बसली. पप्पाचं शिरपुट मात्र शिवण्या सोडत नाही बर का. पप्पाच्या लय हे आहे, म्हणजे पप्पावर लय जीव आहे तिचा, शिवण्याचा. तिघीचा बहिणीचा. आई बापाला मदत करू लागतात प्रत्येक कामात. मस्त पिलूनी पण चपात्या केल्यात. पण जरा आज काय झालं, जरा पिलूकडून कसं पिलूनी पण ट्रेनिंग आपल्या 5वी किती पिलू 4थीला होती तेव्हापासून पिलू आपली स्वयंपाक करते. आता पिलू आपली 7वीला आहे. आणि तिने एवढ्या लवकर स्वयंपाक शिकली. भारी भारी वाटतं तुमच्या पुनमताईला, कारण की तुमची पुनमताई पण ह्या वया पिलूच्या म्हणजे पिलूपेक्षा बी लहान वयात स्वयंपाक करत होती. किती म्हणजे हा 4थीला, पिलू 5वीला असं आहे तेव्हापासून करत होती काय. आणि त्या टायमाला आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा. असंच तर तुमच्या पुनमताईचा बी हिथून हात भाजायचं ती हितपर्यंत. आणि चपाती भाजली का नाही ती सुद्धा कळत नव्हतं. असलं येत ना आग बाहेर. हा, हळ लागायची हाताला हळ. पण चला, हल काढल्यासारखं देवाने आपलं चांगलं बी केलंय. भोलेनाथाची कृपा आहे आपल्यावर. त्याच्यामुळं दुःख वाटून घ्यासारखं काय नाही. आपण आपल्या जीवनात पुरी तुमचं दाजी आनंदी परिवार आहे आपला. की आपल्या पुरी पण जेवढं आहे आता समाधान मानून घेतात. कुणी काय म्हणजे काय म्हणतात दुसऱ्या लेकरांना असं म्हणजे काय असलं ना तरी अशा म्हणजे हट्ट
दाजीच्या. जसं असेल तसं खात्यात, जसं असेल तसं लिहित्यात. शिक्षण बी त्या परिस्थितीतून शिकते ते. भारी वाटतं तुमच्या पूनम ताईला. दाजीला पण तुमच्या भारी वाटतं, कारण की तुमचं दाजी पण लय मेहनत घेतात. आणि त्याच्यात एक गोष्ट माझी भारी वाटते भावांनो बहिणींनो जीवाला, कारण की जी शिवण्या झालं, अपूर्वा झालं, पिल्लू झालं, अशा हट्ट कुठल्या गोष्टीचा धरत नाही त्या. आता दिवाळी जवळ आली पण अशा नाही तर म्हणल्या पप्पा मम्मी आम्हाला काही करा आणि कपडेच घेऊन या. त्या म्हणतात पप्पा मम्मी आम्हाला आहेत ना, जी आहेत ना ती कपडे आपली तीच घालतो आम्ही दिवाळीला, अशा म्हणते त्या पुरी. पण आता पप्पाच्या आणि मम्मीच्या जीवाला बरं वाटेल का? हा, सगळी लेकरं अशी नवीन कपडे घालायची आणि आपली लेकरं हाय अशी कपडे घालायची. मग त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी कपडे पण आणणार आहेत. आणि आपल्या पिलूनी सगळ्या चपात्या बी संपवल्या, केले बी मस्त झाल्या चपात्या हो का. तू भाजले बी. आणि तुमच्या पूनम ताईने भाजल्या. लय गार लागत होतं म्हणलं चुली पशी, पण बसली होती ना शेकत. झाल्या चपात्या तयार. आता मस्त पैकी काहीतरी कालवण चांगलं करावं लागल, चणचणीत झणझणीत. मग विषयच मिटला. आणि आपल्या होता होईल एवढा आपण शिवण्याला, अपूर्वाला, पिलूला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो बरं का भावांनो बहिणीनं. आपल्याच्यानं होता होईल एवढा आपण त्यांच्यासाठी करतोय. त्यांना कपडे चोपडे का पिलू? मम्मी पप्पा कपडे चोपडे आणतात की सगळं जी लागतं ती. अभ्यासाला ती नाही ती आणतात. ती सांगल ते आपण म्हणजे जसं पोरींनी मागल तसं आपण घेऊन येतो. आणि जेवण तर बघितलंय तुम्ही भावांना बहिणींना, आपलं साधं जेवण असतं. खरडा, मीठ, मिरची, भाकर खाऊन लेकरं आपली खुश आहेत. आणि शिवण्याला अपूर्वा नाही बर का खरडा आवडीनं खात बर का. अपूर्वाचं कसं आहे, तिला असं गोड आवडतं आणि ती गोड असं दूध कुठं काय असं ती तिखट जास्त खात नाही अपूर्वा. पण ही आहेत ना पिलू, शिवण्या त्याला तिखट खाते, त्यांना खरडा लय आवडतो. खरडा लय आवडीनं खात्यात. आणि अपूर्वा नाही खरडा जास्त खात. मला तिखट आवडतं. गोड नाही आवडत मला. तरी आता तरी 6 वर्ष तर अपूर्वा आहे ना अजिबात तिखट खात नव्हती. 6-7 वर्ष. आता भाकर खायला लागली या, नाही तर पहिली अजिबात भाकरी खात नव्हती. म्हणजे पहिली आहे ना जेवण खातच नव्हती, असं गोड खायची नुसतं साखरेचं मलिद करून कुठं काय करून असली तिला आवड. आणि शिवण्या आहे ना शिवण्या कशी 2-3 वर्षाची होती तेव्हापासून नुसती मिरची खरड खाती बघा. तिथं काय पिलू शिवण्या ती घरात ठेवते. बगीचे. चला मित्रांनो, सकाळ सकाळ नाश्ता करायची जेवायला. तुमचं दाजी आले तर बघा जेवायला. चटणीनं चपाती खात्यात आता दाजी. ठीक आहे. लय भारी लागते मसाल्याची चटणी, एकच नंबर. ती काय होत दाजीला तुमच्या कामावर जॉईन व्हायचंय ना, म्हणजे काम झालेलंच चालूच आहे. असतं. काम चालूच आहे. पण म्हणलं आपलं काय आहे, 2 वाजता सुट्टी होती जेवायला. सकाळचं म्हणलं आपलं कसं आहे पोटाचा आधार. एखादी चपाती खाल्ली पोटात आधार, म्हणजे काय नाही वाटत. खांदा खुंदायचं काम आहे ना. मग काय शिवण्याने मिरची
परत चला बाई उद्याच्या घरी घरी भारी लागते मसाला खायला. पापड दिली की बाजून तुम्हाला अपूर्वा पापड आण गं पप्पाला दोन. हे आपल्याला खारडा करायचा आहे ना. मग काय? खरडायची तयारी आपली. अगदी चुलीवला ठेच आहे आपला बारी. कसा लागतो निसता चणचणीत. चपातीन ठेचा बाजरीची भाकरन ठेचा एक नंबर लागतो एक नंबर. काय लसूण सोडती लगी कणकणाच बारीक करून घ्यायचा चांगला मस्त पैकी लय खोलता तुझी झालं. खाते ही केलेलं नाही वय मुरुम भरलेलं नाही वय. पाहिला म्हणून बारलाय. पण तिथं मातीच नाही. मग आपण गुडघ्या इतकं खाल्ला होता की बाया हा की इथला अलीकडला बुसू बुसू निघत होत. मस्त पैकी भावांना बहिणीनं आता लसणाचा खरडा करायचा आहे का लय भारी लागतो. काल मी केला होता. आता मिरच्या बी कशा भाजून घेतल्यात बघा आपल्या भारी पैकी होता. आपल्या बगीच्यातल्या मिरच्या आहेत भाजून घेतल्यात आता मस्त पैकी. आता खरडा करायचा. तुमच्या दाजीचं चाललंय जेवायचं काम. अरे बाबा सकाळ सकाळ जीवन मध्ये पोटाचा आजार होतो. काय झालं तुमचं दाजी सकाळपासून खात्यात ना त्याच्यामुळे त्यांना लवकर भूक लागली आज. जे जेवायला सगळ्यांनी